मी निरंजन प्रकाश बुद्ध वैराग परिवार अध्यक्ष. आज दुपारी माननीय मंत्री महोदय तसेच आपले विधान परिषद उमेदवार राजाभाऊ विराऊत जिल्हाध्यक्ष यांची आज दुपारी आमची चर्चा झाली की वैरागच्या विकासाबद्दल जी वैरागचे विषय आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे जमीन विषय, तसंच अप्पर तहसील आणि वैराग पाणी पुरवठा, तसंच वैरागला DP मिळावा आणि वैराग पाणी पुरवठा आणि तालुक्याचा विषय. तर मंत्री महोदय आणि राजेभाऊंनी की लवकरात लवकर इलेक्शन झाल्यावर 2 ते 4 महिन्यात जसं शक्य होईल त्याप्रमाणे ह्या तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू असा त्यांनी शब्द दिला. आणि त्याच्यापूर्वी आम्ही सर्व 15 नगरसेवक एक दुसरी आमची राजेभाऊची राजकारण वेगळं आणि दुसरी वेगळी, ह्या माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण एक लहान जरी असलो तरी एक दुसरी पुटी आणि वैरागच्या जो विकासाचा जो शब्द मंत्री महोदय आणि राजेभाऊंनी जो दिला त्याबद्दल आम्ही सर्व 15च्या 15 नगरसेवक पाठिंबा देत आहे. आणि त्यांनी सुद्धा एक आपण हा शब्द पूर्ण करावा एवढी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नाही, आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भूमकरांच्या येण्याने आपली ताकद वाढेलच, पण विक्रमी मतांना गवसणी घालण्यासाठी किती मदत होईल? मी आज वैराग शहरातल्या भूमकर जी आहेत त्यांचे सगळे नगराध्यक्ष आहेत, सगळे नगरसेवक आहेत, अशा 15 लोकांनी आदरणीय राजाभाऊंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात पहिलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवादही देतो. आणि ते आभार मानत असताना त्यांनी ज्या मागण्या आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवल्या, आमच्या समोर ठेवल्या, त्या शहराच्या विकासासंदर्भातल्या असतील, पाण्याच्या संदर्भातल्या असतील, तहसीलदार कार्यालयाच्या बाबतीत असतील, सगळ्या मागण्या त्यांच्या पुढं घेऊन जाऊन त्याला मागण्या मान्य करण्यासंदर्भातली त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका अगदी रास्त आहे. एवढा राजाभाऊंना पाठिंबा देत असताना शहराचा गावाचा विकास हे त्यांनी महत्त्वाचा मुद्दा समोर केलेला आहे. त्याला नक्की आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. आणि जे असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांनी ज्या पद्धतीनं राजाभाऊंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्याचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि खात्री देतो की राजाभाऊ पण प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभं राहतील आणि त्यांना आवश्यक असलेली मदत त्यांना करतील. यामुळे कुठली शंका घ्यायचा अजिबात कारण नाही. त्याच्या पुढं राजाभाऊंच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण जी प्रश्न मला विचारला त्यामुळे नक्की वैरागच्या आजच्या निर्णयाचा फायदा तर आम्हाला होईलच होईल, परंतु राजाभाऊ हे राज्यामध्ये विक्रमी मताने निवडून येतील त्याच्यामध्ये कुठली शंका राहिलेली नाही. ही निवडणूक आहे, ही निवडणुकीची औपचारिकता आहे आणि ती औपचारिकता 18 तारखेला कंप्लीट होईल आणि राजाभाऊ विक्रमी मताने निवडून येतील. परंतु कुठलीही निवडणूक ही काळजीपूर्वक आणि कोणालाही कमी न लेखता शेवटचं मतदान होईपर्यंत लढायची असते आणि ती भूमिका ठेवून आम्ही काम करतो आहे. त्याच्यामुळं आमच्याजवळ किती मतं असतील ते प्रत्येक मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही काम करतो आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की राजाभाऊ आमदार झालेले आहेत, फक्त विषय आहे की लीड कितीचा आहे त्यासाठी आमची मेहनत चालू. भाऊ पॅटर्न किती सक्सेस ठरेल असा तुमचा विश्वास आहे? म्हणजे राज्यामध्ये देवभाऊ आहेत, इथं जयाभाऊ आहेत, इथं राजेभाऊ आहेत, भाऊ पॅटर्न काय म्हणतो? नाही, आम्ही कुठल्या पॅटर्नची निवडणूक लढत नाही. तर भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत असतो. राज्याच्या विकासाचा पॅटर्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. राज्यासोबत तालुक्याच्या विकासाचा पॅटर्न आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तो पॅटर्न घेऊन विकासाचा पॅटर्न घेऊन आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. तेव्हा हे सोडून दुसरा कुठलाही पॅटर्न नाही.